श्रेयस तळपदे आणि त्याचे 3 पोस्टर बॉयज आपल्याला लवकरच भेटायला येणार आहेत. वेल आज त्याचं प्रमोशनल शूट आहे आणि त्या 3 पोस्टर बॉयजच्या आहेत 2 हिरोईन्स. त्या दोन्ही हिरोईन्स सध्या आपल्यासोबत आहे, नेहा आणि पूजा. अतिशय एक वेगळं गाणं पाहायला मिळालं आम्हाला इकडे आल्यावर. म्हणजे तुमचे शूट्स आम्ही अजून बघायचे आहेत ऑफकोर्स, पण काय आहे, काय सांगा? एकतर हे गाणं शूट करताना खूप खूप धमाल येते, कारण का काहीतरी वेगळं, म्हणजे ज्या प्रकारचे रोल आम्ही या चित्रपटात केलेत तसं हे गाण्यात आम्ही काही करत नाही आहोत. आम्ही खूप काय काय वेगळं करतो, त्यामुळे आम्ही दोघी खूप मज्जा करतो आहे. आणि प्रेक्षकांना पोस्टर बॉईजसोबतही या 2 गर्ल्सही भेटायला येणार आहेत. सो प्रेक्षकांनी त्यांची जी उत्कंठा आहे ती ताणून धरावी. पूजाला आम्ही बऱ्याचदा वेगवेगळ्या स्टेज परफॉर्मन्समध्ये पाहिलेलं आहे, तिचा ग्लॅमरस लुक वगैरे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तुला आम्ही पहिल्यांदा इतका एकदम लाईक भीगी हुई बॉलिवूड की ॲक्ट्रेसच्या लुकमध्ये पाहणार आहोत, तर काय सांग? खूप आवडलं. हा खरं तर चकवा आहे, लोकांची फसवणूक आहे ही. कारण फिल्ममध्ये तुम्ही बघाल तर वेगळंच कॅरेक्टर आहे खूप. पण प्रमोशन चांगल्या पद्धतीने मराठी फिल्म्सचं आता सुरू झालं आहे आणि हिंदी फिल्म्स बघून त्यातलं ग्लॅमर लोकांना भावतं, त्यात एक चमक असते आणि असं फिनेस असतो सगळा, ते भावतं लोकांना. सो आपल्या मराठी प्रमोशनमध्येही आता त्या गोष्टी यायला लागल्यात आणि म्हणून आम्ही दोघी आत्ता अशा आहोत. खरं तर आमचे रोल्स खूप वेगळे आहेत आणि आत्तापर्यंत तुम्ही जशा रोलमध्ये इथल्या प्रत्येक कलाकाराला बघितलं आहे तो त्याच्यापेक्षा कम्प्लिटली वेगळ्या रोलमध्ये तुम्हाला दिसणार आहे. नक्की, जसं तू म्हणाली एक प्रमोशनल सॉन्ग खास लॉन्च केलेलं आहे, तर श्रेयसचा एक वेगळा अटेम्प्ट आहे आपला चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. याआधी त्याने पोस्टर लॉन्च एका सोनी TV चॅनलवरच्या एका रियालिटी शोमध्ये केलेलं. तर हे सगळं एकंदरीत तुम्हाला कसं वाटतं? काय एक्सपेक्टेशन्स आहेत की चित्रपट काय करेल? फिल्म बनवणं, चांगली फिल्म बनवणं एवढं फक्त महत्त्वाचं नसतं, तर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्याच्यामध्ये नेमकं काय आहे, का मी हे बघायला जावं, हे लोकांना कळलं पाहिजे. आणि त्याच्यासाठीचं प्रमोशन हे श्रेयसनी आता हिंदीमध्ये तो इतकी वर्ष काम करतो आहे, त्यामुळे ते सगळी गणितं आणि काय पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे हे त्याला माहिती आहे आणि तो ते खूप चांगल्या पद्धतीने करतो आहे. त्यामुळे काम करण्याचं एक वेगळं समाधान मिळालेलंच आहे, पण हे काम सगळ्या लोकांपर्यंत उत्तम रीतीने पोहोचणार आहे ह्याचंही समाधान मिळतं आहे. आणि मला वाटतं की श्रेयसबरोबर असल्यामुळे ते आम्हाला एक मोठ्या स्केलवर आम्हाला ते बघायला मिळतं आहे आणि त्याच्यात आम्ही त्याचा एक भाग आहोत, त्याचा खरंच खूप आनंद होतो. श्रेयस तळपदेंनी ही फिल्म प्रोड्यूस केली आहे, त्यामुळे तो काहीतरी वेगळ्या पद्धतीने प्रमोट करणार फिल्म हे तर नक्की होतंच. त्यामुळे जनरली एखादी मराठी फिल्म ज्या पद्धतीने प्रमोट केली जाते त्याच्याहून खूप निराळ्या पद्धतीने पोस्टर बॉईज प्रमोट केली जाते आणि तेही आमच्यासाठी नवीन आहे. इनफॅक्ट अरे आपण अशी ही फिल्म आपली प्रमोट करू शकतो, त्यामुळे हा आमच्यासाठी एक शिकण्याचा भाग आहे. आणि अशा पद्धतीचं एक प्रमोशनल सॉन्ग करताना आम्हाला खरंच खूप मज्जा येते, कारण का आम्ही चित्रपटात कंप्लीट वेगळा आहोत आणि इथे एक कंप्लीट वेगळ्या आहोत. त्यामुळे आम्ही तयार होतानाही खूप वेळ घेतला आणि खूप मन लावून तयार झालो आहे. सो ओव्हरऑल सगळं छान वाटतं आहे. ह्याच्याशीच एक रिलेटेड क्वेश्चन की आज प्रमोशनल सॉन्ग शूट होणार होतं, तर कालची रात्र होती आणि ऑफकोर्स इट्स अ व्हेरी स्पेशल सॉन्ग आणि स्पेशल मूवी. तर काय काय प्रिपरेशन होती डोक्यात, मनात, काय सांगा? प्रिपरेशनपेक्षा एक्साइटमेंट होती आणि मजा करणार हे तर म्हणजे काळ्या दगडावरची रेष होतीच की उद्या खूप मज्जा होणार. पण आता आम्हाला असं वाटतं की नाही, आता मज्जा करता करता आपण थोडं शूट पण करूया. सो ओव्हरऑल मजा. खरं तर फिल्म जशी शूट झाली ना की आम्ही गोष्टी करत करत गेलो, कारण समीरच्या डोक्यात पिक्चर, त्याच्या डोक्यात फिल्म तयार होती पूर्ण, त्यामुळे तो ते सांगत गेला, आम्ही करत गेलो. इतके चांगले दिलीप काकांसारखे अनुभवी कलाकार आमच्याबरोबर होते, ऋषिकेशसारखा माणूस आमच्याबरोबर होता. त्यामुळे जरी कुठे अडायला झाला आम्हाला तरी आम्ही त्याला विचारून पुढे जाऊ शकायचो. समीर होता, श्रेयस स्वतः पूर्ण वेळ सेटवर असायचा, दीप्ती असायची. त्यामुळे इतक्या लोकांच्या चांगल्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सनी ना जशी ती फिल्म तयार झाली तसंच ह्या शूटिंगला येण्याचं काही टेन्शन नव्हतं, कारण सगळ्यांनी सगळं करून झालेलं असणार आहे. आपण तिथे जाऊन फक्त आपलं काम करायचं आहे प्रामाणिकपणे. ह्या चित्रपटाचं किंवा ह्या गाण्याचं एक खास आकर्षण असं होतं की दिलीप काकांना आम्ही पहिल्यांदा अगदी नाचताना वगैरे पाहिलं, ॲटलिस्ट माझ्यासाठी तरी ते खूप नवीन होतं. तर तुमचा एक्सपिरियन्स काय होता त्यांना अगदी रॉकस्टारच्या मूडमध्ये पाहून?
एक्झॅक्टली, म्हणजे तुझं जसं रिॲक्शन आहे ना तसंच सेम आमचं रिॲक्शन आहे. आम्हाला खूप खूप मज्जा येते आणि त्यांच्यासोबत आम्ही स्टेज शेअर करतो आहे परफॉर्म करण्यासाठी. ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. बरं, ह्यातली एक गंमत अशी आहे की दिलीप काका बाहेर गेले होते आणि ते फ्लाईटमधनं येत असताना त्यांच्या पायाला लागलं आहे. सो खरं तर आत्ता त्यांच्या लिगामेंटला त्या तुम्ही त्यांना चालताना बघितलं तर ते लंगडत चालत आहेत. पण ह्या एजला ते विसरून एकदा कॅमेरासमोर आल्यानंतर ज्या एनर्जीने ते उभे राहत आहेत, मला वाटतं की जेव्हा आम्ही म्हणतो की मी खूप थकले आणि सध्या खूप शूट चाललं आहे आणि मग मला खूप टेन्शन आलं आहे, प्रेशर आलं आहे, तर मला वाटतं आमच्या पिढीने हे खूप शिकण्यासारखं आहे की ह्या एजलासुद्धा ते असे कम्प्लीट एनर्जेटिक आहेत जेव्हा ते कॅमेरासमोर येऊन उभे राहतात. आणि आता आणखी काय काय आहे? नुकतंच डबिंग सुरू झालेलं आहे, तेही पाहिलं आम्हाला फेसबुकवर अपडेट मिळत आहेत. आता हे प्रमोशनल सॉन्ग, तर चित्रपट किती रेडी आणि काय उत्सुकता आहे तुमची? सध्या डबिंग चालू आहे आणि चित्रपट तर सुपरवर झाला आहे, कारण का डबिंग करताना मी हाफ ऑफ द टाईम हसतच होते. शेवटी बाकीच्या सगळ्यांचे साऊंड ट्रॅक ऑफ करून फक्त माझं डबिंग करण्यात आलं, म्हणजे इतका तो फनी झाला आहे चित्रपट. पण सध्या ही स्टेज आहे आणि 4 जुलैला रिलीज करायचा आहे. सो सगळ्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जीने बिल्ड होत आहे. माझं डबिंग व्हायचं आहे अजून. मला असं वाटतं की माझी पूजासारखीच अवस्था होणार आहे की कारण ज्या पद्धतीने सगळ्यांनी काम केलं आहे आणि ते जे एक ते मिक्सचर आणि तो पदार्थ जो तयार झाला आहे, सो मला असं मनाची तयारी करून जायला लागणार की नाही हसायचं नाही आहे आपण आणि त्याने काही होणार नाही असं काही करून जाऊ नको. फिल्मच्या बाबत उत्सुकता आहेच, कारण एक खूप चांगला विषय चांगल्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि खरं तर हा विषय खूप अडल्ट आहे, पण तरीसुद्धा त्यातलं महत्त्वाची गोष्ट ही आहे की कुठेही बिलो डिग्निटी याच्यातला एक शब्दही जात नाही. त्यामुळे ही गोष्ट लोक कशी काय स्वीकारतात आणि कसं ते त्याला रिसीव्ह करतात याबद्दल खरंच एक्साइटमेंट आहे. आता आम्ही पाहिलं ऋषिकेश आणि अनिकेतची तुमच्याबरोबरची मस्ती खूप आहे, तर ऑफकोर्स सेटवर ह्याच्यापेक्षाही दुप्पट तिप्पट धमाल झाली असेल, तर काय म्हणजे काय असतं ह्यांचा तालमेल तिकडे? खरं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आता बास करा मजा, आता आपण काम करूया, कामासाठी आलो की नाही, तसंच होतं सेटवर. आणि इनफॅक्ट मला काही बोलायला चान्सच नव्हता, कारण का हे इतके मस्ती करायचे, इतके जोक्स करायचे, त्यावर मी फक्त हसायचं. त्यामुळे मी तेवढंच सांगू शकते. ह्या सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम करते आहे, त्यामुळे मला सगळी माणसं म्हणून माहिती होती, पण सेटवर काम करतानाची गंमत जम्मत काही मला माहीत नव्हती. पण नुसतीच गंमत नाही, तर त्याच्याबरोबर अनेक गोष्टी ऋषिकेशकडनं, कारण खूप नॉलेजेबल पर्सनॅलिटी आहे, दिलीप काकांचा इतके वर्षांचा अनुभव, आणि अनिकेतनी खरं तर मी जितकं काम केलं आहे त्याच्यापेक्षा अनिकेतनी निश्चित जास्त काम केलं आहे. पण तरीसुद्धा अनिकेत एकदम बेसिक लेवलला तिथे सेटवर होता आणि शूटिंग जितकं एन्जॉय केलं तितकंच आम्ही शूटिंगच्या मधलं जेवण आणि नंतरचं सगळं एन्जॉय केलं. थँक्यू सो मच. पिक्चर खूप इंटरेस्टिंग वाटतं आहे. पोस्टर बॉईज आणि पोस्टर गर्ल्स तुम्हाला दोघींना ही चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.